नमस्कार, मी राजश्री अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज तुम्हाला सोयाबीन लॉलीपॉप बनवून दाखवणार आहे। तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य हे थोडे 2 वाटी सोयाबीन घेतले मी, असे भिजत घातले, गरम पाणी केलं, त्याच्यात थोडं मीठ टाकलं आणि नंतर भिजत घातले। हे थोडा हिरवी मिरचीचा ठेचा, कॉर्नफ्लॉवर, थोडासा मैदा घेतला, एक बटाटा आणि हे आईस्क्रीमच्या काड्या। तर चला आता सुरुवात करूया। आता हे सोयाबीन वडा आहे, याला आहे ना असं व्यवस्थित पिळून घ्यायचं, याच्यामध्ये पाणी जातं, हे व्यवस्थित असं सगळं पाणी पिळून घ्यायचं, एकदम कोरडे करायचे। हे 15 ते 20 मिनिटं आधी भिजत घालायचे, हे त्यावेळेस व्यवस्थित भिजतात। सगळे सोयाबीन असे पिळून घ्यायचे। तर बघा हे सगळे सोयाबीन मी पिळून घेतले। आता याला मिक्सरमधून थोडं जाडसर असं काढायचं, हे मिक्सरमधून थोडं 1-2 हे करून घ्यायचे, असे बारीक याचे तुकडे करून घ्यायचे। ते मी मिक्सरमधून काढून घेते। तर हे बघा हे असं मी काढून घेतलं जाडसर असं। आता याच्यात हे बॉईल केलेला बटाटा हे करायचा, असा मॅश करून टाकायचा किंवा खिसून टाकू शकता तुम्ही। तर बटाटा असं मिक्स करायचं आणि याच्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकायचं, 2 चमचे मैदा टाकायचा। हे हिरवी मिरचीचा ठेचा, जर लहान मुलांना खायचा असला तर कमी टाका, तुम्हाला जसं तिखट आवडतं तसं हे करा। थोडेसे सुके मसाले पण टाकायचे। सुक्या मसाल्यामध्ये थोडीशी हळद, थोडीशी लाल मिरची, आपण हिरवी मिरची पण टाकलेली आहे, थोडेसे जिरे आणि चवीनुसार मीठ टाकायचं। आपण सोयाबीन वडा भिजवताना पण थोडं मीठ टाकलं होतं, त्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं, थोडीशी कोथिंबीर टाकायची। आता हे बघा हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। याला पाणी बिलकुल नाही घालायचं, म्हणजे बटाटा पण ओला असतो बॉईल केलेला आणि सोयाबीनमध्ये पण आपण सोयाबीन पण भिजवलेली असते, त्यामुळे बिलकुल याच्यात पाणी नाही घालायचं। वाटल्यास तुम्ही याच्यामध्ये आतमध्ये ज्यावेळेस आपण हे सेट करतो त्यावेळेस तुम्ही याला चीज याच्यामध्ये टाकू शकता। तसे आता मी तुम्हाला चीजचा पण 1-2 करून दाखवते, चीजचे पण खूप छान होतात। बघा सगळं मी मिक्स करून घेतलं, हे असं पीठ झालं, जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, हे असं। आता याला मी आईस्क्रीमच्या काड्याला मी हे सेट करून घेते। हे तुम्ही ज्या आकारात तुम्हाला करायचे त्या आकारात करू शकता। तर बघा आता हे सगळे मी असे कटलेट बनवून घेतले, किंवा लॉलीपॉप म्हणू शकता तुम्ही याला। आणि हे याच्यामध्ये चीज भरलं आहे, हे चीज बॉल असे बनवू शकता। आता याला मी फ्राय करून घेते। तर हे बघा तेल ठेवलेलं आहे मी। आता याच्यात हे ना आपण हे सगळे लॉलीपॉप असे टाकून द्यायचे, हे पण बारीक गॅसवर हे करायचे, असे 2-2 हे करते मी। आणि त्याच्यावर असं थोडं तेल टाकायचं, म्हणजे खाली चिटकू नये म्हणून। एक साईड हे झाली, आता हे उलटून घ्यायचे, व्यवस्थित उलटत येईल, फक्त बारीक गॅस करायचा आपण, म्हणजे मोठा गॅसवर नाही करायची। तर हे बघा आपले सोयाबीनचे लॉलीपॉप तयार झाले आणि हे याच्यामध्ये चीज टाकलेले आहे आपण। एक तोडून दाखवते तुम्हाला, हे बघा हे सोयाबीनचे लॉलीपॉप तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून सांगा। रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।